नमस्ते मित्रांनो, आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा. आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, सार्थकला आनंदीच्या मम्मीचं फोन येतं व ते सांगू लागतात, तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं आहात आणि आत्तासुद्धा करत आहात. तर सार्थक म्हणतो, तसं काहीही नाही, मला परकं समजता का तुम्ही? तसे काहीही मला बोलू नका, मला तसला आवडत नाही आणि जे आपलं कर्तव्य होतं मी तेच केलं आहे. पुढे आनंदीच्याही बोलू लागते, म्हणूनच तेवढं लवकरात लवकर सुटका होऊ दे म्हणजे बरं होईल. तसे काही पुरावे मिळालेत का? सार्थक सांगू लागतो, हो, आनंदीच्या हाती मिळाले आहेत. लवकरात लवकर त्यांची सुटका देखील होईल. तुम्ही त्याची आता काळजीच करू नका. तसे म्हणून तो फोन ठेवतो व घरीच्या दिशेने जाऊ लागतो. इकडे आपण पाहतो, आनंदीला बांधून ठेवलेले असतात. ती शलाका व केदारला म्हणत असते, असे बांधून ठेवून काहीही होणार नाही. सार्थकच्या हाती सर्व पुरावे लागतील. तिथे आम्ही कॅमेरा देखील लावला होता. तसे बोलताच शलाका व केदार खूप घाबरतात व म्हणू लागतात, कॅमेरा आणि कुठे लावला होता? आनंदी म्हणते, आता ते खून कोणी केला आहे हे समजलंच आहे. ते खून तुम्हीच केलेला आहेत आणि दादाच्या नावावरती तुम्ही टाकले आहेत. केदार व शलाका म्हणू लागतात, आपल्याला ते आधी कॅमेऱ्याचं काय आहे ते बघावं लागेल, कॅमेरा तिथून काढावा लागेल. तसे म्हणून ते तिथून निघू लागतात. इकडे आनंदी ओरडू लागते व म्हणू लागते, सोडा मला आधी, बांधलेलं काढा. तसे म्हणत ती ओरडू लागते. इकडे आपण पाहतो, रूममध्ये सार्थक येतो व तो पाहतो सर्व घरातील वस्तू इकडे तिकडे झालेल्या असतात. तो लगेच कपाटामध्ये पाहतो. तो बॉक्स देखील कोणीतरी उघडून पाहिलेला असतं. सार्थकला समजतं की इथे कोणीतरी आलं होतं व तो सर्व चेक केला आहे. तो लगेच कॅमेऱ्याच्या दिशेने पाहू लागतो, पण तिथे कॅमेरा दिसत नाही. ते पाहताच तो विचार करू लागतो, आता कॅमेरा कुठे गेला आहे बरं? तो आनंदीला फोन करू लागतो, पण आनंदीला काही फोन लागत नाही. मग तो म्हणू लागतो, मनातल्या मनात विचार करतो, आता आनंदी कुठे गेले आहे बरं? आता हिले कुठे शोधायचं? आणि कॅमेरा घेऊन गेले आहे. सर्व पुरावे तर आता तिच्याकडेच आहेत. तो आता घरामध्ये सर्वांना विचारू लागतो, आनंदी कुठे गेले आहे? कोणाला दिसला आहे का? काय माहीत आहे का? असे तो विचारू लागतो. वृंदा बोलू लागते, काय झालं आहे? आता कुठे गेली आहे ती? सार्थकची मम्मी म्हणते, ती गेले असेल, सकाळपासून घरात दिसत नाही आहे. सार्थक सांगू लागतो, तसे काहीही नाही, ती जाणार नाही आणि सांगितल्या बगैर तर जाणारच नाही. इकडे केदार म्हणू लागतो, तुमच्याकडे काहीतरी पुरावे होते ना, कुठे आहेत ते? वृंदासुद्धा म्हणते, हां, तुमच्याकडे काहीतरी पुरावे आहेत असे सांगितला होता, कुठे आहेत बरं ते? सार्थक सांगू लागतो, माझ्याकडे तसे काहीही पुरावे नाहीत, मी खोटं बोललो होतो. कपाटामध्ये बॉक्समध्ये मी ठेवला आहे असे बोललो होतो आणि रूममध्ये कॅमेरा देखील लावला होता आणि तसेच झालं. तो व्यक्ती पुरावा शोधण्यासाठी रूममध्ये आला होता आणि तो आता कॅमेरामध्ये कैद झालेला असेल. आता मला ते कॅमेरा पाहायचा आहे, कुठे आहे? इकडे केदार व शलाका म्हणू लागते, अरे काहीही काय बोलत आहेस? एकदा म्हणतोस पुरावे आहेत, एकदा म्हणतोस नाही. तुझ्यावर कसे काय विश्वास ठेवायचं बरं? सार्थक सांगू लागतो, हो आहेत. आता कॅमेरामध्ये पाहिल्यावरती सर्व समजून जाईल की कोण आहे आणि कोण नाही ते. सुधा म्हणते, आनंदी तर इथे नाहीच आहे, ती तर तुला सोडणारच होती आणि तू देखील म्हणाला होतास तिला डिवॉर्स देणार आहे ह्या कोर्टाचा निकाल लागला तर. सार्थक सांगू लागतो, हो, पण ती अशी निघून जाणार नाही. ती सांगितली असती, असे काहीही ती करणार नाही. सुधा सांगू लागते, बरं मग आता कुठे गेले आहे बरं ती? सकाळपासून दिसत नाही घरात. सार्थक म्हणतो, असेल कुठेतरी, पाहू, फोन लागेल तेव्हा सांगेन मी. तसे म्हणून सर्व निघू लागतात. इकडे आपण पाहतो, वृंदा केदारला म्हणत असते, तुम्हाला सांगितलं होतं त्यांच्या रूममध्ये काहीही नाही आहे, तो खोटे बोलत आहे, तो एक प्लॅन रचला होता आणि तुम्ही तिथे गेलात. केदार सांगू लागतो, हो, आता ते आम्हाला काय माहिती, आम्हाला वाटलं तिथे काहीतरी पुरावा त्याला मिळाला आहे, तो पुरावा हटवू असे आम्हासनी वाटलं, म्हणून तिथे आम्ही गेलो होतो. बरं ते जाऊ दे, जे तुम्हाला कॅमेरा भेटला आहे ते द्या आम्हासने. वृंदा म्हणते, कॅमेरा याच्याबद्दल मला काहीही माहीत नाही, कुणाकडे आहे बरं ते? केदार म्हणतो, अहो तुमच्याकडे कॅमेरा नाहीत, मला आणखीन खूप टेन्शन देत आहे तुम्ही. असे कसे काय बरं? ह्याच्याबद्दल तुम्हाला काहीही माहीत नव्हतं का? केदार शलाका आता विचार करू लागतात, नेमकं कॅमेरा आता कोणाकडे आहे आणि कोणाच्या हाती लागला आहे? ते खूप घाबरतात. इकडे आपण पाहतो, सुधाच्या हातामध्ये मोबाईल व कॅमेरा हे दोन्हीही असतं.
सुधा म्हणत असते, आता जे काही आहे ते सर्व सत्य माझ्याकडेच आहे, पण आनंदीला सार्थकशी एक होऊ देणार नाही. ती वेगळं झालेलं चांगलं, नाहीतरी सार्थकला काही ना काहीतरी अडचणी येतच राहतील. पुढे आपण पाहतो सकाळची वेळ होते. सर्व लोक कोर्टामध्ये आलेले असतात. वकील विचारू लागतो, सार्थक, तुमच्याकडे काहीतरी पुरावे आहेत असे तुम्ही सांगितला होता. काय आहेत बरे ते पुरावे? सार्थक सांगू लागतो, हो आहेत माझ्याकडे पुरावे, पण ते आनंदीकडे आहेत. आनंदी येईलच. जोशी सर म्हणतात, बरं ते कुठे आहेत? सार्थक म्हणतो, येईल ती. कालपासून मला दिसत नाही, पण मला मेसेज केली होती पुरावे घेऊन मी कोर्टामध्ये येईल म्हणून. जोशी बोलू लागतात, हे पहा, ते पुरावे आले तर चांगलं, नाहीतर आपण तसेही कोर्टात आता केस हरत आहोत आणि लवकरात लवकर घेऊन यायला सांगा. सार्थक म्हणतो, हो हो तसे होईल आणि आनंदी ते पुरावे घेऊन येतीलच. तसे म्हणून जोशी निघून जातात. इकडे आनंदीची आई विचारू लागते, सार्थकराव कुठे आहे बरं आनंदी आणि काय झाले आहे तिला? सार्थक म्हणतो, काहीही झालेलं नाही, येईल ती. तसे तुम्ही काहीही काळजी करू नका. पुढे आपण पाहतो शलाका, केदार व वृंदा तिघेही वकीलकडे येतात व नेत्रा वकिलांना सांगू लागतात, लवकरात लवकर मनोजला तुम्ही अडकवा, आम्हाला पाहायचं आहे. आणि तुम्ही रेश्माची मावशीच ना, म्हणजे सख्खी की चुलत? बरं तुम्ही सख्खीच असाल असे वृंदा विचारू लागते. त्यावर नेत्रा म्हणू लागते, काय चाललं आहे बरं तुमचं? कोर्टातलं काम मला करू द्या आणि काय खरं आहे काय नाही ते सिद्ध मी करेलच. पुढे ती केदारला म्हणू लागते, बरं तुम्ही इतके का घाबरल्यासारखं दिसत आहात? तुमच्याकडे काही पुरावे आहेत काय? असतील तर ते द्या. मग कोर्टातलं काहीही दुसरं बोलू नका. कोर्टात काय बोलायचं काय नाही हे मला समजतंय. तुमच्याकडे काही या केसबद्दल पुरावे असतील तर ते द्या. बरं सार्थक जे पुरावे देणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? असेल तर ते सांगा, नसेल तर शांत राहा. तसे बोलून नेत्रा तिथून निघून जाते. इकडे शलाका त्यांच्या आईला म्हणू लागते, हिला जे काही आहे कुणी केलं आहे आपण सर्व खरं सांगायचं का? तर केदार म्हणू लागतो, हे हिला तर अजिबात सांगायचं नाही. ही तर आपल्या बाजूने केस लढत आहे पण आपल्यालाच उलट बोलत आहे. तसे काहीही करायला नको, जसं चालू आहे तसं राहू द्या. इकडे आपण पाहतो सुधा स्टोअररूममध्ये येते व आनंदीला बांधलेलं काढते व तिला म्हणू लागते, कॅमेरा व मोबाईल माझ्याकडे आहे, तू काहीही काळजी करू नकोस. आनंदी म्हणते, मला लवकरात लवकर कोर्टामध्ये जावं लागेल. आज निकाल लागणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर तिथे पोहोचायला हवे. सुधा म्हणते, एक काम कर, तुला मी मदत करेन, पण तू सार्थकला डिवोर्स द्यायला पाहिजेस. इकडे आपण पाहतो कोर्टामध्ये जोशी म्हणत असतात, आमच्याकडे काही पुरावे मिळाले आहेत. नेत्रा सांगू लागते, कसले पुरावे बरं? आणि ह्याच्याबद्दल आधीही कल्पनाच दिली नव्हती. हे प्रत्येक वेळे असेच म्हणत आहेत. जोशी बोलू लागतात, हो ह्याच्याबद्दल आम्ही कल्पना दिली नाही, त्याबद्दल आम्ही सॉरी म्हणतो, पण आमच्याकडे काही पुरावे आहेत ते आम्हाला लेट मिळालेत म्हणून आता ते आम्ही सादर करणार आहोत. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.